श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. जन्मेजयाच्या यज्ञमंडपाजवळ पोहोचल्यावर आस्तिक ऋषींनी जी स्तुती केली ती आता आपण ऐकूया. आस्तिक म्हणाला, प्रयागामध्ये मागे सोमाचा यज्ञ झाला होता, वरुणाचा यज्ञ झाला होता आणि प्रजापतीचाही यज्ञ झाला होता. त्या यज्ञांप्रमाणेच आताचा हा तुझा यज्ञ आहे. हे भरतश्रेष्ठ जन्मेजया, या तुझ्या यज्ञामुळे आमचे व आम्हाला जे जे प्रिय आहेत त्या सर्वांचे म्हणजे यजमानांचे व वासुकी इत्यादींचे कल्याण असो. इंद्र 100 यज्ञांसाठी विख्यात आहे, म्हणून त्याला शतक्रतू असे म्हणतात. पण हा तुझा यज्ञ त्याच्याही पलीकडे 100 पट अधिक योग्यतेचा म्हणजे 10,000 यज्ञांच्या बरोबरीचा आहे. हे भारतश्रेष्ठा जन्मेजया, या तुझ्या यज्ञामुळे आमचे व आम्हाला जे जे प्रिय आहेत त्या सर्वांचे कल्याण असो. यमाच्या यज्ञाप्रमाणे, हरिमेधाच्या यज्ञाप्रमाणे आणि रंतीदेवाच्या यज्ञाप्रमाणे हे भरतश्रेष्ठा जन्मेजया, या तुझ्या यज्ञामुळे आमचे व आम्हाला जे जे प्रिय आहे त्या सर्वांचे कल्याण असो. गयाने केलेल्या यज्ञाप्रमाणे, राजा शशबिंदूने केलेल्या यज्ञाप्रमाणे, तसेच राजा वैश्रवणाने केलेल्या यज्ञाप्रमाणे हे भरतश्रेष्ठा जन्मेजया, या तुझ्या यज्ञामुळे आमचे व आम्हाला जे जे प्रिय आहेत त्या सर्वांचे कल्याण असो. मागे नृगाने जसा यज्ञ केला होता, अजमीढाने जसा यज्ञ केला होता, दाशरथी रामाने जसा यज्ञ केला होता, तसाच तुझा हा यज्ञ आहे. हे भरतश्रेष्ठा जन्मेजया, या तुझ्या यज्ञामुळे आमचे व आम्हाला जे जे प्रिय आहेत त्या सर्वांचे कल्याण असो. देवपुत्र म्हणजे यमधर्मपुत्र युधिष्ठिराने केलेला यज्ञ आणि राजा अजमीढाने केलेला यज्ञ स्वर्गापर्यंत गाजलेला आहे. भारतश्रेष्ठा जन्मेजया, हा तुझा यज्ञ तसाच आहे. या तुझ्या यज्ञामुळे आमचे व आमच्या जे जे प्रिय आहेत त्या सर्वांचे कल्याण असो. सत्यवती पुत्र कृष्णद्वैपायन व्यासांनी मागे यज्ञ केला होता. या यज्ञात त्यांनी स्वतःच कर्मानुष्ठान केले होते. भरतश्रेष्ठ जन्मेजया, हा तुझा यज्ञ तसाच आहे. या तुझ्या यज्ञामुळे आमचे व आम्हाला जे जे प्रिय आहेत त्या सर्वांचे कल्याण असो. वृत्रहंत्या इंद्राच्या यज्ञाप्रमाणे असलेल्या या तुझ्या यज्ञाचे अनुष्ठान सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेले हे ऋत्विज करीत आहेत. ज्या ज्ञानाची त्यांना प्राप्ती झालेली आहे असे कोणतेही ज्ञान उरलेले नाही, म्हणून त्यांना दिलेले कोणतेही दान वाया जाणार नाही. कृष्णद्वैपायनांशी ज्याची तुलना करता येईल असा एकही ऋत्विज त्रिभुवनात नाही असे मला निभ्रांतपणे वाटते. आपापल्या कर्मांची दीक्षा घेऊन पृथ्वीवर संचार करणारे सर्व ऋत्विज कृष्णद्वैपायनांचेच शिष्य आहेत. दैदिप्यमान लख प्रकाश असलेला श्रीमंत सुवर्णकांतीचा हिरण्यरेता, हवनद्रव्याचे भक्षण करणारा म्हणजे धुरांच्या लोटांमुळे कृष्ण धुसर मार्गाने आकाशात संचार करणारा, यज्ञकुंडाभोवती उजवीकडून फिरणाऱ्या ज्वालांनी झळाळणारा हा प्रदीप्त यज्ञीय अग्नी, तू अर्पण केलेल्या हवीरभागाची आतुरतेने इच्छा करीत आहे. प्रजेचे दक्षतेने पालन करणारा तुझ्यासारखा राजा या पृथ्वीवर अन्य कोणीही नाही. तुझ्या धैर्यामुळे मी तुझवर सदैव संतुष्ट असतो. तू साक्षात वरुण आहेस किंवा
तू साक्षात यमधर्मच आहेस. साक्षात वज्रधारी इंद्राप्रमाणे या जगात तू प्रजेचा पालन करता आहेस. हे पुरुष श्रेष्ठा, अखिल विश्वात तूच आम्हाला प्रियतम आहेस. या जगात तुझ्यासारखा अन्य राजा आज कोणीही नाही आणि मागे देखील कोणी होऊन गेला नाही. हे भारत श्रेष्ठा जन्मेजया, खट्वांग, नाभाग व दिलीप या मागच्या राजांप्रमाणे तू थोर आहेस. ययाती व मांधाता या मागच्या राजांच्या प्रभावाप्रमाणे तुझाही प्रभाव आहे. आदित्याप्रमाणे दैदिप्यमान असलेला तू तेजाचा आदर्श आहेस. व्रताचे कठोर पालन करणारा तू थेट भीष्माप्रमाणे लोकोत्तर आहेस. वाल्मिकीप्रमाणे तुझे सामर्थ्य गुप्त आहे. वसिष्ठाने ज्याप्रमाणे आपल्या क्रोधावर मात केली होती त्याप्रमाणे तू देखील आपल्या क्रोधावर मात केलेली आहेस. तुझा प्रभाव इंद्राच्या प्रभावाप्रमाणे आहे आणि तुझी कांती साक्षात नारायणाच्या कांतीप्रमाणे आहे. यमधर्माप्रमाणे धर्मनिर्णय कसा करावा हे तू चांगले जाणतोस. कृष्णाप्रमाणे तू सर्व गुणांनी संपन्न आहेस. तू अष्टवसूंच्या ऐश्वर्याचे निधान आहेस. तसेच तू यज्ञांचेही निधान आहेस. सामर्थ्याच्या बाबतीत तू दंभोदवाशी तुल्य आहेस. जामदग्न्य, भार्गव, राम, परशुरामाप्रमाणे तू शास्त्रवेत्ता आणि अस्त्रवेत्ताही आहेस. औरव आणि त्रित यांच्याप्रमाणे तू तेजस्वी आहेस आणि भागीरथाप्रमाणे तुझ्याकडे नुसते पाहणे देखील दुर्घट कृत्य आहे. आस्तिकाने याप्रमाणे स्तुतिस्तोत्र गायल्यावर जन्मेजय राजा, यज्ञातील सदस्य आणि ऋत्विज सारेच प्रसन्न झाले. इतकेच काय, पण प्रत्यक्ष अग्निसुद्धा प्रसन्न झाला. उघड उघड प्रकट झालेले त्या सर्वांच्या मनातील इंगित लक्षात घेऊन जन्मेजय त्यांना म्हणाला. जन्मेजय पुढे काय म्हणाला हे आपण उद्याच्या भागात वाचूया. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.